दिवसापूर्वी वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 अहवाल प्रसिद्ध झाला. खरे तर त्याचे नामांकन अनहॅपीनेस इंडेक्स करायला हवे. वर्ल्डमध्ये दोन वर्ल्ड आहेत, एक अल्पसंख्याक हॅप्पी, दुसरे बहुसंख्य अनहॅप्पी. देशांच्या अर्थव्यवस्था नीट चालल्या आहेत की नाही यासाठी काही निर्देशांक विकसित केले गेले, जसे की जीडीपी वाढीचा दर, अर्थसंकल्पाचा आकार, अर्थसंकल्पीय तूट, परकीय चलनाची गंगाजळी, व्याजदर, महागाई निर्देशांक, रुपया डॉलर विनिमय दर, स्टॉक मार्केटचे निर्देशांक इत्यादी. मुळात कोणत्याही देशाच्या स्थूल अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट काय असावे? म्हणजे ती काय एंड इन इटसेल्फ आहे का? स्थूल अर्थव्यवस्था साधन असेल तर मग साध्य काय? साध्य अर्थातच त्या देशाचे जास्तीत जास्त नागरिक सुखी, आनंदी, समाधानी करणे. हेच साध्य साधले जात आहे की नाही हे हॅपीनेस इंडेक्स मध्ये पकडले जाते. त्यात काही निकष वापरले जातात. देशाचे दरडोई उत्पादन, ठोकळ उत्पादन नव्हे, सामाजिक सुरक्षा प्रणाली, आरोग्यदायी आयुर्मान हे तर झालेच. त्यांना स्वतःच्या आयुष्याचे मनाजोगते निर्णय घेता येतात का? भ्रष्टाचार जाणवतो का? जीवन कष्टदायक, यातनामय वाटते का? इत्यादी. 2026च्या अहवालातील माहिती काय आहे बघा. फिनलंडमधील जनता सर्वात आनंदी आहे. याच वर्षी नाही, सातत्याने गेली 9 वर्षे. फिनलंड शिवाय डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झर्लंड, नॉर्वे हे स्कॅन्डिनेव्हियन देश गेली अनेक वर्षे पहिल्या 10 क्रमांकात आहेत. काही सामायिक कारणे आहेत. या देशात टॅक्स जीडीपी रेशो जास्त आहे. लोककल्याण बाजाराधिष्ठित शक्ती नव्हे तर शासन स्वतः साधत असते. आयुर्मान दीर्घ आहे. भ्रष्टाचार कमी आहे. सामाजिक सलोखा आहे. लॅटिन अमेरिकेतील कोस्टारिका 4थ्या क्रमांकावर आहे. हे लक्षणीय आहे. अमेरिकेचा क्रमांक सतत घसरत आहे. सध्या 23 क्रमांकावर अफगाणिस्तान, जेथे कडवी धार्मिक मूलतत्ववादी राजवट आहे, तो सर्वात दुःखी देश आहे. भारताचा क्रमांक मागच्या वर्षीपेक्षा फक्त 9 अंकांनी सुधारून 147 देशांमध्ये 116 झाला आहे. नेपाळ 99, पाकिस्तान 104, श्रीलंका 134 इत्यादी. आणि चीन 65. म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश भारतापेक्षा आनंदी देश आहे. मोदी राजवटीचे प्रवक्ते असे कोणतेही रिपोर्ट आले की अनेक वेळा त्यांच्या मेथोडॉलॉजी बद्दल किंवा भारताला बदनाम करण्याचे कारस्थान इत्यादी बदल बोलतात. तसे वाटत असेल तर मोदी राजवटीने स्वतःच भारतासाठी असे हॅपीनेस, हंगर, डेव्हलपमेंट इंडेक्स दरवर्षी तयार करावेत. राजकीय नेते, धोरणकर्ते यांना किती दशके दोष देणार आहोत? लोकशाही स्वतःला सार्वभौम म्हणवतो. मग तसेच वागायची जबाबदारी कोणाची?